नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मधल्या ओळीमध्ये आज 2-3 मुद्दे मी टॅग केलेले आहेत, कारण श्री राज ठाकरे जे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या राजकीय पक्षाचे प्रमुख आहेत, हे राजकारणाच्या पलीकडे जाऊन अनेक वेळेला अशा भूमिका घेतात की ज्या एरवी कुठल्याही राजकारण्याला तशा भूमिका घेऊन राजकारण करणं हे सोपं नसतं. विशेषतः महाराष्ट्रातल्या काही महनीय व्यक्तीविषयी वेळोवेळी त्यांना टार्गेट करणाऱ्या भूमिका काही वेळेला समाज माध्यमातनं काही राजकीय पक्षाकडनं ज्या ज्या वेळेला मांडल्या गेल्या त्या वेळेला अगदी मनापासून श्री राज ठाकरे यांनी त्या महनीय व्यक्तींना पाठिंबा दिला आणि त्यांच्या या भूमिकेचं ज्यांना जात पात आणि धर्म याच्याही पलीकडे जाऊन आपण वागायला हवं, मानवी मूल्यांना महत्त्व द्यायला हवं असं वाटतं, अशा सगळ्या मंडळींनी त्या भूमिकेचं स्वागत केलं. एवढंच नाही तर ज्या वेळेला श्री देवेंद्र फडणवीस यांची या नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदी निवड झाली, त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या राजकीय पक्षाकडनं खोचकपणे आणि समाज माध्यमातून सुद्धा त्यांचं जेव्हा ट्रोलिंग सुरू होतं की मी पुन्हा येईन, हे आले ते खरे, पण उपमुख्यमंत्री म्हणून आले, म्हणजे त्यांना ज्या गावाला जायचंच नव्हतं त्या गावाला जायला त्यांना भाग पाडलं, अशा अर्थाची जेव्हा ट्रोलिंग सुरू झाली त्यावेळेला श्री राज ठाकरे यांनीच जाहीरपणे श्री देवेंद्र फडणवीस यांची पाठराखण करणारं आणि देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कर्तृत्वाचं खुलेपणानं महती सांगणारं पत्र लिहिलं होतं, ज्याची उतराई म्हणून श्री देवेंद्र फडणवीस हे पुन्हा राज ठाकरे यांच्या नव्या घरात गेले आणि त्यांची मग ती दृश्य महाराष्ट्रानं बघितली आणि तिथूनच खरी तर ही चर्चा सुरू झाली होती की भारतीय जनता पार्टी, कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं हा योगायोग नव्हता की जेव्हा कर्नाटकमध्ये भोंगा या विषयावरून वातावरण पेटायला सुरुवात झालेली होती, त्याच वेळेला हा योगायोग नव्हता की जेव्हा भारतीय जनता पार्टीने फेब्रुवारी महिन्यामध्ये देशात हे ठरवलं होतं की हिंदुत्ववादी मुद्द्यावरून देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं मुद्दे जनतेसमोर आणायचे. त्याच वेळेला राज ठाकरे यांच्या पक्षानं सुद्धा भोंगा, मशिदीवरचा भोंगा हा विषय आपल्या अजेंड्यावरती घेतला आणि त्यामुळं हिंदुत्व, हार्डकोर हिंदुत्व या मुद्द्यावरून ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला एक समन्वय हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजप याच्यामध्ये झालेला आहे असं दिसत होतं. इनफॅक्ट अनेक वेळेला तर भारतीय जनता पार्टीनीच त्यांना अशी भूमिका घ्या असं सुचवलं, अशा पद्धतीच्या चर्चा झाल्या आणि त्यामुळं आज जेव्हा त्यांनी हे पत्र लिहिलं त्या पत्रानंतर सुद्धा बऱ्याच जणांचा असे सूर आहेत की अंधेरीच्या पोटनिवडणुकीमध्ये, कारण त्याचं एकूण जर स्ट्रक्चर बघितलं तर तिथे मराठी मताचा टक्का अधिक आहे. मुरजी पटेल हे पूर्वी काँग्रेसमध्ये होते, नंतर ते व्हाया शिवसेना भाजपामध्ये आले, तरी 2 वेळेच्या निवडणुकीमध्ये एकदा तर भारतीय जनता पार्टीच्या विरोधात थेट 2014ची निवडणूक झाल्यानंतर रमेश लटके यांना विजय मिळालेला होता आणि आता तर श्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं चांगली सहानुभूती आहे हे दिसतंय आणि त्यामुळं राज ठाकरे यांच्या आजच्या पत्रानंतर सुद्धा बऱ्याच जणांचा असा सूर आहे की राज ठाकरे यांनी हे पत्र जे आहे हे कदाचित भारतीय जनता पार्टीला तिथे पराभव दिसू लागला वगैरे अशा पद्धतीच्या गोष्टी आल्यामुळंच ते त्यांनी लिहिलं आणि नकारात्मक पद्धतीनं श्री राज ठाकरे यांच्या पत्राकडं बघितलं जात आहे. पण शिवसेनेच्या 2 वरिष्ठ नेत्यांनी, एकतर भास्कर जाधव यांनी आणि शिवसेनेतले विनायक राऊत वगैरे या मंडळींनी राज ठाकरे यांच्या भूमिकेचं स्वागत केलेलं आहे. भास्कर जाधव हे स्पष्टपणे म्हणाले की श्री राज ठाकरे यांनी जी महाराष्ट्राची जी उज्ज्वल परंपरा आहे, ही उज्ज्वल परंपरा पुन्हा एकदा जर भारतीय जनता पार्टीच्या लक्षात आणून दिलेली असेल तर याचं आम्ही स्वागतच करतो. विनायक राऊत यांनी पण हीच भूमिका घेतली की खरं तर आम्ही हेच म्हणत होतो की अशा पद्धतीनं राज ठाकरे यांची जी भूमिका आहे तीच योग्य आहे, तीच महाराष्ट्राची परंपरा आहे आणि म्हणूनच मधल्या ओळीमध्ये मी अनेक मुद्दे टॅग केलेत. एकतर मुळात ते राज ठाकरे यांचं पत्रक आहे, ते पुन्हा एकदा मी वाचून दाखवेन, जरी ते श्री राज ठाकरे यांनी स्वतःच्याच ट्विटर अकाउंटवरून ते ट्विट केलेलं असलं आणि याच्यामध्ये अगदीच राज ठाकरे यांच्याही राजकारणाचा काही भाग नाही आहे असं समजायचं काही कारण नाही. कारण काय बघा की काल राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांना भेटले, तिथे उपमुख्यमंत्र्यांची त्यांची भेट झाली. जरी आरोग्यविषयक या गोष्टीवरती ती भेट असली तरी इथे जेव्हा राजकीय नेते भेटतात तेव्हा राजकीय चर्चा तर होतातच. इनफॅक्ट आता अशी स्थिती राहिली आहे का, खरं म्हणजे माध्यमामध्ये सुद्धा अमुक भेटला, बंद दारावर चर्चा झाली. सेलफोनच्या माध्यमातून तर तुम्ही क्षणामध्ये कोणाला काय संपर्क साधायचा तर साधू शकताच ना. तर जेव्हा राज ठाकरे यांची भेट झाली, उपमुख्यमंत्री त्या बैठकीला उपस्थित होते
आणि आज श्री आशिष शेलार जे मुंबई भाजपचे अध्यक्ष आहेत हे श्री राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना विनंती करत होते की तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला पाठिंबा द्या, कारण तिथे 6,000 पासून 12,000 मतापर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मताचा टक्का आहे असं मानणारे राजकीय विश्लेषक आहेत. सो त्यावेळेला ज्या काही चर्चा झाल्या असतील त्याच्यामध्ये राज ठाकरे यांनी आपली ही भूमिका अर्थातच भारतीय जनता पार्टीला सांगितली असेल, पण तसं झाल्यानंतर सुद्धा जर ती भूमिका भारतीय जनता पार्टीने मान्य नाही केली तर याच्यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आजची जी राजकीय भूमिका आहे ती भूमिका काय आहे हे मतदारांना आणि महाराष्ट्राला कळावं यासाठीच श्री राज ठाकरे यांनी हे पत्र ट्विटर अकाउंटवरती शेअर केलेलं आहे. याबद्दल काही दुमत नाही आहे, कारण जी गोष्ट त्यांना बंद दाराआड सांगता आली असती, जी त्यांना कन्व्हिन्स करता आली असती, ती त्यांनी जाहीरपणे सांगून आपल्या मनाचा मोठेपणा आणि राजकीय भूमिका सुद्धा स्पष्ट केलेली आहे. गेल्या काही दिवसामध्ये विशेषतः मधल्या काळामध्ये एका चित्रपटाचा प्रोमो आला होता, त्याही वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट विंगनं एक वेगळी भूमिका घेतली. तिथे अर्थातच भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या पेक्षा राम कदम यांच्या भूमिकेपेक्षा बिलकुल ती उलटी भूमिका होती आणि राज ठाकरे यांना विचारल्याशिवाय तर ती भूमिका घेतलेली नाही. तो एक मोठा पॉलिटिकल स्पेस आत्ता महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये तयार झालेला आहे. त्या झालेल्या स्पेसमध्ये अनेकांना अनेक प्रकारची संधी आहे असं वाटू शकतं आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं बाळासाहेब ठाकरेंचा सगळा राजकीय वावर याची बिलकुल प्रतिकृती श्री राज ठाकरे आहेत. त्यांनी त्याच पद्धतीनं संघटना बांधण्याचा प्रयत्न केला होता जेव्हा त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही स्थापन केली. तो एक जो मोठा पॉलिटिकल स्पेस महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला आहे विशेषतः मुंबईमध्ये, तर त्यावेळेला सगळेच राजकीय पक्ष हे आपण असं म्हणू शकतो की चाचपडतायत पण, आणि त्यांना हा कॉन्फिडन्स पण आलेला आहे की आपण एक वेगळी भूमिका घेऊन आत्ताच्या राजकीय स्थितीमध्ये स्वतःचं राजकीय अस्तित्व हे ठसठसीतपणे पुन्हा मांडू शकतो. ज्या भूमिका आपण घेतलेल्या आहेत, जे राजकीय यश आपल्याला मिळालं आहे त्याहीपेक्षा अधिक पुढे जाऊ शकतो. सो हे सगळं बिहाइंड कर्टन घडतच असतं आणि हा राजकीय चर्निंगचा भागच आहे. सो इतक्या सगळ्या शक्यता तिथे आहेतच, पण तरीसुद्धा श्री राज ठाकरे यांनी जी भूमिका मांडली ती भूमिका खरंच वाखाणण्याजोगी आहे की अजून तरी कुणीही अशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या उज्ज्वल परंपरेची ग्वाही ही इतक्या सोप्या साध्या शब्दामध्ये दिलेली नव्हती. श्री राज ठाकरे काय म्हणतात तर त्यांनी पत्र लिहिले श्री देवेंद्र फडणवीस यांना, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, प्रियमित्र देवेंद्र स्नेह जय महाराष्ट्र. एक विशेष विनंती करण्यासाठी हे पत्र आपणास लिहितो आहे. आमदार कैलासवासी रमेश लटके यांच्या दुर्दैवी निधनानंतर आज अंधेरी पूर्व ह्या विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. तिथे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. कैलासवासी रमेश एक चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यांचा राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीनं आमदार होण्याचं त्या जर आमदार झाल्या तर कैलासवासी रमेश यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल. माझी विनंती आहे की भारतीय जनता पक्षानं ती निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पाहावं. मी आमच्या पक्षातर्फे अशा परिस्थितीत जेव्हा दिवंगत आमदारांच्या घरच्या व्यक्ती निवडणूक लढवतात तेव्हा शक्यतो निवडणूक लढवण्याचं धोरण स्वीकारतो, पण तसं करण्याने आपण त्या दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रद्धांजलीच अर्पण करतो अशी माझी भावना आहे. आपणही तसं करावं असं माझं मन सांगतं. असं करणं हे आपल्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी सुसंगत आहे. मला आशा आहे की आपण माझ्या विनंतीचा स्वीकार कराल. पण म्हणूनच दुसरा मुद्दा मी हा टॅग केला आहे की श्री राज ठाकरे यांच्या या आव्हानाला उशीर झाला आहे का? कारण कालच मुरजी पटेल यांनी वाजत गाजत आपल्या निवडणुकीचा अर्ज दाखल केला. त्याला शिंदे गटाच्या वतीनं दीपक केसरकर उपस्थित होते, भारतीय जनता पार्टीचे मुंबईचे प्रदेशाध्यक्ष उपस्थित होते. आणि असं असताना की जेव्हा 17 तारखेला उमेदवारी अर्ज मागं घेण्याची मुदत आहे तेव्हा कुठल्याही राजकीय पक्षाला हे शक्य आहे का की कुठल्या तरी दुसऱ्या राजकीय पक्षानं आपल्याला अशी विनंती केली जी महाराष्ट्राच्या उज्ज्वल परंपरेची ग्वाही देणारी आहे, तरीसुद्धा त्यांना तिथून आपला उमेदवार मागं घेणं शक्य आहे का? आणि म्हणूनच श्री देवेंद्र फडणवीस यांनी ती प्रतिक्रिया दिली. ते असं म्हणाले की माझ्या हातात हे नाही आहे, मला आता एकतर उमेदवारी अर्ज घोषित झालेली आहे, आमचा सहकारी हा तिथे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे, बाळासाहेबांची शिवसेना आहे, आणि आता ह्या स्टेजवरती अशा पद्धतीनं जर काही निर्णय घ्यायचा असेल तर मला माझ्या पक्षातल्या वरिष्ठांना विचारावं लागेल आणि ते झाल्यानंतरच मग या संदर्भातली काही भूमिका स्पष्ट होईल. माझ्या मते आता ही वेळ निघून गेलेली आहे आणि जर ही भूमिका श्री राज ठाकरे यांना घ्यायचीच होती तर त्यांनी ती आधी घ्यायला हवी होती. सोबत
आता मग राज ठाकरे यांनाही हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की या मुद्द्यावरती तुम्ही दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नीच्या उमेदवारीला जाहीरपणे पाठिंबा देणार आहात का? असो, पण ज्या राजकीय परंपरेचा श्री राज ठाकरे उल्लेख करतायत ती मुळात राहिली आहे का, हा खरा प्रश्न आहे. अगदी मागच्या 3 निवडणुकांचं उदाहरण आपण बघू. 2019च्या नंतर महाविकास आघाडीला जो पहिला राजकीय धक्का बसला होता निवडणुकीच्या निकालातनं, तो तीच पोटनिवडणूक होती जी पंढरपूरची होती, की श्री भारत भालके, की ज्यांचा कल काहीसा भारतीय जनता पार्टीकडे झुकला असं दिसत होतं, त्यांचं दुर्दैवाने कोरोना काळात निधन झाल्यानंतर तिथे पोटनिवडणूक जाहीर झाली आणि त्या पोटनिवडणुकीमध्ये पहिल्यांदा अतिशय त्वेषानं भारतीय जनता पार्टी लढली. तिथं भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांनी ही निवडणूक लढवली. त्यांच्या विरोधामध्ये समाधान आवताडे हे भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढवत होते. अतिशय चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीमध्ये श्री समाधान आवताडे यांचा 3777 मतांनी विजय झाला. आणि ही पण महाराष्ट्रातली एक परंपरा असते की जे एखादा दिवंगत आमदार त्यांचं निधन झाल्यानंतर जी कौटुंबिक त्यांच्याविषयीची आत्मीयता असते, ती आत्मीयतासुद्धा भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर मतदारसंघामध्ये नव्हती असं लक्षात आलं आणि तिथं भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा विजय झाला. त्या पाठोपाठ श्री अंतापूरकर यांचं निधन झालं. नांदेडमध्ये देगलोर बिलोली मतदारसंघात ही निवडणूक झाली. अंतापूरकर यांचं सुद्धा निधन हे रावसाहेब अंतापूरकर यांचं निधन हे कोरोना काळातच झालं होतं. त्यानंतर जी पोटनिवडणूक लागली तिथेही भारतीय जनता पार्टीनं आपला उमेदवार दिलेला होता. तिथे शिवसेनेचे आमदार राहिलेले त्यांना आपल्या पक्षामध्ये घेऊन सुभाष साबळे यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीनं आपला उमेदवार दिला. रावसाहेब अंतापूरकर यांच्या चिरंजीवाची तिथे उमेदवारी होते, जितेश अंतापूरकर. तिथे अशोक चव्हाण यांचं पॉलिटिकल मॅनेजमेंट होतं आणि तिथं दणदणीत असा विजय काँग्रेस पक्षाला मिळाला. मला वाटतं 47,000 मतांनी जितेश अंतापूरकर हे विजय झाले होते. त्या पाठोपाठ कोल्हापूरची पोटनिवडणूक झाली. तिथे जे पूर्वी दुसऱ्या पक्षात होते ते काँग्रेसमध्ये गेले होते, चंद्रकांत पाटील, त्यांचं दुर्दैवाने निधन झालं. आणि जे पूर्वी काँग्रेसमध्ये होते ते भाजपामध्ये आलेले होते, तर त्यांच्यामध्ये म्हणजे चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी त्यांनी तिथे पोटनिवडणूक लढवली, जयश्री जाधव, आणि त्यांच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टीकडनं सत्यजित कदम हे उमेदवार होते. तिथेही अतिशय चुरशीची निवडणूक झाली. माझ्या मते पंढरपूरपेक्षाही अतिशय चुरशीची निवडणूक ही कोल्हापूरमध्ये लढली गेली, की जिथे शाहू फुले आंबेडकरांचा वारसा आहे त्या वारशाचा ग्वाही देत सतेज पाटील यांनी पॉलिटिकल मॅनेजमेंट केलं, निवडणुकीचं मॅनेजमेंट केलेलं होतं. आणि तिथे चंद्रकांत पाटील के जे तेव्हाचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष होते त्यांनी तिथल्या निवडणुकीचं व्यवस्थापन केलं. विनय कोरे, श्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी अतिशय जोर लावून ही निवडणूक लढली, पण तरीसुद्धा तिथे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा पराभव झाला. त्यामुळे त्या ज्या उज्ज्वल परंपरेचे श्री राज ठाकरे ग्वाही देत आहेत, अशी काही उज्ज्वल परंपरा आता महाराष्ट्रामध्ये राहिलेली नाही. आणि आत्ता देश पातळीवरती पण राजकारणाचा एकच पोत सध्या आपण बघतो आहोत, आयदर यू आर विथ अस ऑर अगेन्स्ट अस. जॉर्ज बुश यांनी तो जो न्यूयॉर्कमधला जो हल्ला झाला त्यानंतरची जी भूमिका घेतली होती की आयदर यू आर विथ अस ऑर अगेन्स्ट अस, तशीच भूमिका देशाच्या राजकारणामध्ये सध्या आहे. आणि त्यामुळे त्या उज्ज्वल परंपरेची ग्वाही जरी श्री राज ठाकरे देत असले तरीसुद्धा अशी काही परंपरा शिल्लक राहिलेली नाही. आणि म्हणूनच मी हा मुद्दा टॅग केला की मुळातच श्री राज ठाकरे यांच्या अशा भूमिकेलाच उशीर झालेला आहे. कुठल्याही राजकीय पक्षाला आता अशा पद्धतीने युटर्न मारणं शक्य नाही. तो थांबूया आपण इथे. आपण काय प्रयत्न करतोय तर दिवसभरातली एक महत्त्वाची राजकीय घडामोड, त्याच्या मागे असलेले जे पदर असतात ते पदर महाराष्ट्रासमोर मांडायचे, ऑब्जेक्टिव्हली मांडायचे. आणि ते मांडत असताना काही जुने संदर्भ जर आपल्याला देता आले तर ते महाराष्ट्रासमोर देत राहायचे. तुम्हाला आमचा हा प्रयत्न आवडतो आहे असं लक्षात येत आहे. माझं आणि ABP माझाचे जेवढे म्हणून सोशल मीडिया अकाउंट आहेत, फेसबुक आहे, ट्विटर आहे, यूट्यूब आहे, इन्स्टा आहे, सगळीकडे आम्ही आहोत. ते फॉलो करायला लागा. तुम्ही तिथे प्रतिक्रिया द्या, कारण त्या थेट प्रतिक्रिया असतात. त्या अतिशय कन्स्ट्रक्टिव्ह अशा काही प्रतिक्रिया येत आहेत आमच्याकडे. आणि म्हणूनच आम्ही हळूहळू प्रयत्न करतो आहे की महाराष्ट्राच्या इतर भागातले जे राजकीय तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञांनाही आपण बोलवू, कारण मुंबई म्हणजे महाराष्ट्र नाही. सो थांबूया आपण इथे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.